नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. अनुसूचित जाती समूहातील उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाविरोधात शनिवारी नागपुरात अभूतपूर्व असा जनाक्रोश पाहायला मिळाला. राज्य सरकारच्या प्रस्तावित उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात विदर्भातील सर्व जिल्ह्यांतून समाजबांधव मोठ्या संख्येने नागपुरात दाखल झाले. अनुसूचित जाती समूहातील सर्व 59 जातींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संयुक्त विदर्भी मोर्चाने संविधान चौक पुन्हा एकदा सामाजिक न्याय आणि संविधान रक्षणाच्या घोषणांनी दणाणून सोडला. लोकशाहीर दीक्षाभूमीजवळील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून निघालेला मोर्चा संविधान चौकात पोहोचला. या मोर्चात सुमारे 25,000हून अधिक समाजबांधव सहभागी झाल्याचा दावा यावेळी करण्यात आला. उपवर्गीकरण तातडीने रद्द करावे आणि त्यासंदर्भातील सर्व प्रक्रिया थांबवावी, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली. मोर्चेकऱ्यांनी सरकारवर अनुसूचित जाती समूहातील विविध घटकांमध्ये फूट पाडण्याचा आरोप केला. अनेक दशकांपासून बंधुभावाने एकत्र राहणाऱ्या समाजघटकांना परस्परांविरोधात उभे करण्याचे हे षडयंत्र असून ते तात्काळ थांबवावे, अन्यथा तीव्र लोकक्षोभाचा सामना करण्यास तयार राहावे, असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला. मला दूसरा प्रश्न विचारला, सरकार से आपकी क्या मांगे है? मी म्हटलं, मित्रा, भीक मागणारा कधी देत नसतो, त्याची अवकात नाही. बाबासाहेबांनी अख्ख्या देशाला दिलाय, आम्ही त्याचे वंशज आहोत. आणि मागणाऱ्याची जमात नाही, हे शिकार करणाऱ्याची जमात आहे. हे वाघाचे बछडे आहेत, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कारण दिलं अख्ख्या महाराष्ट्रातील चर्मकार संघातील सर्व सामाजिक संघटना एकत्रित आल्या. 56 पासून आम्ही तुमच्यापासून दूर होतो. एकच निर्णय झाला, आता आपल्या मोठ्या भावाची साथ सोडता येत नाही. ज्या मनुवाद्यांनी आपला वापर केला त्याची जागा आपल्याला दाखवून द्यायची आहे. म्हणून सर्वप्रथम मी या ठिकाणी जाहीर करतो की अख्ख्या महाराष्ट्रात उपवर्गीकरण करण्याच्या संदर्भातला विरोध हा कायम असणारच आहे. जोपर्यंत मोठा बंधू रस्त्यावर आहे तोपर्यंत हा लहान भाऊ तुमच्या मागे असणारा, याची दखल आपण घ्या. मला माहित आहे, मध्यंतरी मनुवाद्यांच्या संस्कारात आम्ही गेल्यामुळे काहीसा परिणाम आमच्यावर झाला. या ठिकाणी एक घटना सांगतो थोडक्यात, की दुर्दैवाने एक बोरकर नावाचाच उमेदवार होता, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध उभा राहिला आणि तो निवडून आला. तो बाबासाहेबांकडे गेला एकदम विजय मुद्रेने की बाबासाहेब, मी जिंकलो. बाबासाहेबांनी तरी शांतपणे सांगितलं, बस थोडा गडवापर पाणी, आता पुढे काय करणार, आमचे नेते जे सांगतील आम्ही ते करू. बाबासाहेब म्हणे, अरे अरे गुलामाची औलाद, याच्यासाठी काय रक्ताचं पाणी केलं? मित्रांनो, सांगायचं असं आहे की दगडापेक्षा वीट म्हणून आमच्या चर्मकार समाजाचा वापर मनुवाद्यांनी केला, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि आता हे तथागतांच्या विचारा मानणाऱ्या बुद्धांना आता घाबरायला लागलेत. म्हणून त्यांनी आम्हाला हौंदडीत घेतलं. आता आम्ही पण त्यांना लाथाळायला लागलो, म्हणून त्यांनी आमच्या दुसऱ्या भावाला हौंदडीत घेतलं. काही दिवसानं तोही आमच्या सोबतच असणार आहे, आजही आहे. झालं कसं, 59 पक्षांचा थवा बसला होता, त्याच्यावर मनुवादी शिकारीनं जाळं फेकलं. त्याच्यातले 58 उडून गेले आणि एकच त्या जाळ्यात फसला. त्याच्या मनात लालच आली आणि तो फसला. पण त्यांनी जसं शिकाऱ्यांनी मागं वळून पाहिलं की 58 भावांचा एक भाव अडकला, या भावनेने ते पक्षी त्याच्यावर डिस्टच होते, त्याला रक्त बंबाळ केलं. म्हणून त्या भावाला विनंती आहे, मित्रा, तू जरी अडकला तरी आम्ही तुला सोडू, कारण की आम्ही बाबाचे लेकर आहोत, बाबासाहेबांचे आम्ही लेकर आहोत. बोलू
बोला बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेबांचं नाव घेतलं. मित्रांनो, हा जो मोर्चा आहे याचं वैशिष्ट्य आहे. या मोर्चाचं वैशिष्ट्य काय आहे? याला कुठलंही राजकीय नेतृत्व नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 85 वर्षाच्या म्हाताऱ्यापासून तर 5 वर्षाच्या बछड्यापर्यंत त्याच्यात सहभागी झालेले आहे. आणि त्यामुळे मी या ठिकाणी ज्या लोकांच्या विरुद्ध बोलणार, मी कोणाच्या विरुद्ध बोलतोय? जे संविधानाला मानत नाही, जे बाबासाहेबांना मानत नाही. बाबासाहेबांच्या प्रतिमेला हार घालून तुम्ही मनुवादी विचारांना वागत असाल तर तुम्हाला लाथाळल्याशिवाय राहणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. 650 वर्षापूर्वी संत रविदासांनी सामाजिक समतेचा विचार प्रस्थापित केला आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द अनटचेबल ग्रंथ त्यांना समर्पित केला. आम्ही धम्माच्या तत्वावरच चालणारे होतो. आम्ही पूर्वश्रेणीचे बुद्धच आहोत आणि मी आज छाती ठोक सांगतो, गुरु संत रविदास हे हिंदू होते. मग ते हिंदू नव्हते तर मग आम्ही दलित हिंदू कसे झालो? म्हणून मी तुम्हाला सांगतो की आम्ही बोलतच आहोत. आम्ही बाटलो मनुवाद्यांच्या संपर्कात आल्यामुळे आमचा हा विटाळ दूर करण्यासाठी आमचं शुद्धीकरण करा आणि हा योग आज दीक्षाभूमीवर आलेला आहे. म्हणून बाबासाहेबांनी मी या ठिकाणी माफी मागतो. बाबासाहेब, तेव्हा आम्हाला नाही सुचलं, पण हे वाघाचे बछडे आता तयार झाले, यांना बोकरल्याशिवाय मी सोडणार नाही. मित्रांनो, हा संघर्ष नाही आहे, हा उपवर्गीकरणाच्या संदर्भातला मोर्चाच नाही आहे. हा मोर्चा कशासाठी आहे? तर ज्या महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अख्खं जग नतमस्तक होते, ज्याच्या विचारामध्ये सामाजिक समता आहे, त्या बाबासाहेब आंबेडकरांनी विचार करून या 59 लेकरांना एकत्रित केलं. या पापी सरकारला अक्कल नाही, हे दुश्मन आहेत, यांच्या मनात पाप आहे, म्हणून यांची अवकात नाही आम्हाला वेगळं करण्याची, अवकात नाहीये. आणि म्हणून त्यांनी काय केलं? एक दगड फेकण्याचा प्रयत्न केला. मराठा फोडले, ओबीसी फोडले, हिंदू मुसलमान झाले, सर्व झालं. आता आपण बाबांच्या लेकरांना छेडू. त्याला माहीतच नाहीस का? त्याला माहित नाही आहे. तेव्हा त्यांना या ठिकाणी मी इशारा देतो की तुम्ही संविधानिक पदावर बसलेले आहे, त्या घटनेचा मान ठेवा. नाही तर तुमची अवकात नाही, तुम्ही आम्हाला देऊ शकत नाही. आम्ही आमचा हक्क मिळवण्याची ताकद ठेवतो. शेवटी एकच मुद्दा मांडतो, आपल्याकडे वेळ कमी आहे, बरेच लोकांना बोलायचं. आरक्षण म्हणजे काय आणि आर्थिक विकास म्हणजे काय? हा पहिला असा मोर्चा आहे ताई, या राष्ट्रीय एकात्मता म्हणून समाजाचं जी एकजूट आहे ते कायम ठेवावी म्हणून मोर्चा काढतो. आणि ज्यांनी संविधानाची शपथ घेऊन मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, ज्यांनी सांगितलं की या देशाची एकात्मता आम्ही कायम ठेवू, ते आमच्यातली एकजूट तोडत आहे. आदरणीय पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांना विनंती आहे, साहेब कायदा कोण तोडते तपासा, त्याच्यावर गुन्हा दाखल करा. हो, त्याच्यावर गुन्हा दाखल करा. मित्रांनो, प्रश्न फक्त एकच आहे, आरक्षण आणि आर्थिक विकास. आरक्षण म्हणजे काय? आरक्षण म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं, हे दलित पीडित मागासलेले आहे, यांना स्वाभिमानाने प्रशासकीय जागेवर बसू द्या, हे आहे आरक्षण. आणि यांची नीती काय? हिंदू मध्ये जाती व्यवस्था आहे, ज्याच्यामध्ये आम्ही शूद्र दलित यांनी आमची सेवा करावी. आमचा जर कोणी कलेक्टर झाला तर मिळाय कमी सर म्हणायची यांना लाज वाटते, म्हणून त्यांना आमच्यापासून आम्हाला दूर करायचं आहे. बाबासाहेबांचं वाघिणीचं दूध आम्ही पेलो, आम्ही शिकलो. या 18% रिझर्वेशनचा अधिकार पूर्ण आम्ही घेतला आणि आम्ही आमच्या मेहनतीनं पुढे गेलो. जो म्हणत असेल आमच्यावर अन्याय झाला, तुम्ही शिकले नाही, हे तुमचं दुर्दैव आहे. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी संत रविदास, पूर्ण चर्मकार समाज आपल्या पाठीशी असणार आहे. पूर्ण उपवर्गीकरण रद्द झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. या ठिकाणी थांबतो. जय हिंदी, जय भीम, नमो बुद्धाय. अनेक वक्ते या ठिकाणी बोलून गेले. आपण या ठिकाणी कशासाठी जमले सर्वांनाच माहित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडला आणि नागपूरला जी ऊर्जा दिली होती, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये नेहमीच महिला
खांद्याला खांदा लावून काम करत होते आणि त्याची प्रचिती या नागपूर शहरामध्ये आज दिसत आहे. कानाकोपऱ्यातून महिला या आंदोलनामध्ये उतरलेल्या आहेत. आताच आमच्या एका बांधवांनी सांगितले की 80 वर्षाची नाही तर 85 वर्षाची आमची आई सोबत आलेली आहे. काही म्हणे मला एसी गाडी नाही पाहिजे म्हणे, मी एसटीने येतो म्हणे. अशा माझ्या मायभावला यवतमाळवरून एसटीने पण आलेले आहेत. उपवर्गीकरण हे कोणाच्या बापाचं नाही आहे. आमचा रक्ताचा सडा पडला तरी चालल, पण आम्ही उपवर्गीकरण होऊ देणार नाही. बस एवढं त्या ठिकाणी बोलते. सर्वांना सप्रेम.